मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, वरणगाव परिसरात गारपीट व वादळी वाऱ्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला। त्यामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की रावेर मुक्ताईनगर परिसरामध्ये शेतकऱ्यांचं जे पीक आहे केळी, हरभरा, गहू जे पिकं आहेत, अनेक पिकं आहेत, हे पिकं सध्या जमीनदोस्त झालेले आहेत। गारपीटचा फटका बसला, पावसाचा मोठा फटका बसला, वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। हातातोंडाशी येणारं जे पीक आहे शेतकऱ्याचं हे या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळे तसेच नैसर्गिक सातत्याने संकट शेतकऱ्यावर येत असतं। मात्र पुन्हा एकदा या केळी पिकावर गारपीटचा फटका बसला। त्यामुळे मोठमोठे जे केळीचे खोड आहेत हे देखील जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे हा पूर्णत्व उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्याने करावं काय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तातडीने या संदर्भात पंचनामे करावेत आणि मदत मोठ्या प्रमाणात मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग या ठिकाणी करताना जळगाव जिल्ह्यातला दिसतोय। रवी गोरेसा, मंगेश ढोले, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।